शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे काय होणार, काय महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून जॉईन असाल का, जेणेकरून मी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। स्क्रीनवर बघतच आहात, कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांची चिंता वाढली, सध्या किती आहे दर, त्या संदर्भातील बातम्या आहे। पुणे जिल्ह्यातील उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत। बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नाही। याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रति 10 किलो 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा आणि एकंदरीतच या ठिकाणीची ठाम मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या ठिकाणी बघितलं तर शासनाने प्रति 10 किलो 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा अशी ठाम मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे केली आहे। बाबाजी चासकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा वाढीव दर मिळतो, मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे। मे, जूनमध्ये कांद्याला 180 ते 200 रुपये दर मिळाला, ऑगस्टमध्ये 100 ते 150 रुपयाचा दर घसरला, तर सप्टेंबरमध्ये 100 रुपयाच्या आत भाव आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अशी काही परिस्थिती आहे। आणि बाजारभाव उत्पादन खर्चही भरून निघेना, कांद्याला उत्पादन खर्च एकरी तब्बल 1 लाख रुपयापर्यंत येतो। एकरी सरासरी 180 गोण्या निघत उत्पादन मिळते, परंतु सध्याच्या बाजारभावाच्या उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। केंद्र व राज्य शासनाने निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे परिस्थिती आणखी बिकट या ठिकाणी झाली आहे। धन्यवाद.